हाय स्टूडेंट्स, वेलकम टू श्रीराम कोचिंग क्लासेस. चलो, आज मी तुम्हाला शिकवणार आहे प्लेन. बघा, इथे एक फ्लॅट सरफेस असतो. त्या फ्लॅट सरफेसला म्हटलं जातं प्लेन. अँड अ फ्लॅट सरफेस विच एक्सटेंड्स इनडेफिनेटली इन ऑल डायरेक्शन्स इज कॉल्ड प्लेन. की प्लेन हा ऑल डायरेक्शनला हा काय वाढत असतो, त्याला म्हटलं जातं प्लेन. PLANE प्लेन. ओके. आणि आपला फ्लॅट पोर्शन ऑफ अ टेबल त्यालासुद्धा प्लेन म्हणू शकतो. ब्लॅकबोर्डला फ्लोर म्हणजे आपली जी फरशी आहे त्याला आपण सगळ्याला प्लेन म्हणू शकतो. नंतर पुढचं आहे कॉन्करंट लाईन. कॉन्करंट लाईन म्हणजे काय की एका पॉईंटमधून जाणाऱ्या खूप साऱ्या लाईन ज्या असतात त्या सगळ्या लाईन्सला म्हणतात कॉन्करंट लाईन्स. आता ही एक लाईन आहे आणि ही एक लाईन आहे. या दोन्ही पण लाईन एकाच पॉईंटमधून गेल्या आहे, म्हणून याला म्हटलं जातं कॉन्करंट लाईन. आता इथे बघा, वेन 2 or more lines pass through the same point they are called concurrent line. आता ह्या P पॉईंटमधून अथर्व, साई लक्षात येत आहे ना की ही L लाईन पण गेली, M लाईन पण गेली आणि N लाईन पण गेली, म्हणून त्याला म्हटलं जातं कॉन्करंट लाईन. ओके. आता पॉईंट ऑफ कॉन्करन्स म्हणजे खूप साऱ्या लाईन जेव्हा एकाच पॉईंटमधून जातात. आता 2 किंवा 2पेक्षा जास्त लाईन एकाच पॉईंटमधून जातात, त्या पॉईंटला म्हणतात पॉईंट ऑफ कॉन्करंट. काय म्हणतात तुमचे? म्यूट करा लवकर. साई, हां म्यूट कर. त्याच्यानंतर इन द फिगर गिवन बिलो लाईन L, M and N आर कॉन्करंट लाईन अँड पॉईंट P इज द पॉईंट ऑफ कॉन्करन्स. हा कॉन्करन्स पॉईंट म्हटलं जातं याला, आणि या लाईनला म्हटलं जातं कॉन्करंट लाईन. आता कोलिनियर पॉईंट्स म्हणजे काय की लाईन एकाच लाईनमध्ये असलेले सगळ्या पॉईंट्सला म्हटलं जातं कोलिनियर पॉईंट्स. म्हणजे बघा, आता पॉईंट A, पॉईंट B, पॉईंट C, पॉईंट D हे सगळ्या एका लाईनमध्ये असलेले पॉईंट्स आहे, म्हणून या सगळ्या पॉईंट्सला म्हणतात कोलिनियर पॉईंट. आता एक इकडे, हा इकडे आणि हा पॉईंट इकडे, हे तिघं पण बघा एकाच लाईनमधून जातात, म्हणून याला म्हटलं जातं कोलिनियर. पण जे आता हे दोन, हे बघा, 2 इकडे आणि तिसरा इकडे, तर ह्या तिन्ही पण पॉईंट एका लाईनमधून जाईल का? नाही, म्हणून याला म्हणतात नॉन कोलिनियर पॉईंट्स. एका लाईनीत असले तर काय म्हणायचं? म्हणा कोलिनियर पॉईंट्स. आणि एका लाईनमध्ये नसले तर काय म्हणणार? नॉन कोलिनियर पॉईंट्स. जोरात म्हणा. नॉन कोलिनियर पॉईंट. व्हेरी गुड. अथर्वला बोलता नाही येत का? अथर्व, येते टीचर. मग कोण? आणि तू का नाही बोलत? फक्त साई बोलतोय. तूच बोलतोय का? साई नाही बोलत आहे. अच्छा, ओके. नंबर ऑफ लाईन्स कॅन बी ड्रॉन. मग आता एका पॉईंटमधून आपण किती लाईन्स ड्रॉ करू शकतो? बघा, आता सपोज आहे ना, ही आहे बघा, हा एक पॉईंट आहे. तुमचे साऊंड जेव्हा बोलायचं आहे तेव्हाच तुम्ही अनम्यूट करा, इतर वेळेला तुमचे माईक जे आहे ते म्यूट करून ठेवायचे. तर एका पॉईंटमधून हे बघा, ही एक गेली, ही एक लाईन गेली. आता ह्या पॉईंटमधून ही पण लाईन गेली, ह्या पॉईंटमधून ही पण लाईन गेली. आता बघा, ही पण लाईन गेली, ही पण लाईन गेली. अशा किती लाईन जाऊ शकतात? इनडेफिनेट नंबर ऑफ लाईन्स कॅन बी ड्रॉ थ्रू वन पॉईंट. एका पॉईंटमधून खूप साऱ्या लाईन्स जाऊ शकतात. अरे अनम्यूट कर तुझा साई.
ओके केला मी केला 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 ओके सो an indefinite number of lines can be drawn through one point एका पॉइंटमधून हजारो लाईन्स जाऊ शकतात कळलं का आता बघा कोलिनियर पॉइंट्स मग मी आत्ता सांगितले होते की कोलिनियर पॉइंट्स म्हणजे एका लाईन असलेले नॉन कॉलिनियर म्हणजे एका लाईनीत नसलेले आणि एकाच पॉइंटमधून कितीही लाईन्स जाऊ शकतात ओके तर एवढं कळलं का तुम्हाला नवीन टॉपिक आहे पण व्यवस्थित लक्षात घेतलं तर होईल आता पॅरलल लाईन्स तुम्हाला मी वर्ड्स लर्न करायला दिले होते पॅरलल तर पॅरलल म्हणजे काय माहिती आहे का की जेव्हा दोन लाईन आता ही एक लाईन आहे आणि ही एक लाईन आहे ह्या दोन्ही पण लाईन पुढे इकडे किती पण वाढवली आणि इकडे पण ही किती पण वाढवली ही पण लाईन इकडे किती पण वाढवली ही पण इकडे किती पण वाढवली ही पण किती पण वाढवली तर त्या पुढे जाऊन एकमेकांना इंटरसेक्ट होणार नाही म्हणजे पुढे जाऊन एकमेकांना छेदणार नाहीत त्यांना म्हणतात पॅरलल लाईन आता बघा ही लाईन मी अशी इकडे वाढवली आणि नंतर ही लाईन एम पण इकडे वाढवली जरी ह्या लाईन्स मी वाढवल्या तरी सुद्धा त्या पुढे जाऊन एकमेकांना इंटरसेक्ट होत नाही ही इकडे इंटरसेक्ट झाली नाही ही पण पुढे होणार नाही ओके सो लाईन्स विच लाय इन द सेम प्लेन अशा लाईन की ज्या एकाच प्लेनमध्ये आहे बट डू नॉट इंटरसेक्ट आर सेड टू बी पॅरलल टू इच अदर त्या दोघं एकमेकांना इंटरसेक्ट करत नाही म्हणून त्यांना म्हटलं जातं पॅरलल लाईन्स आता पुढे आहे पॅरलल लाईन दाखवताना आता इथे तुम्हाला इथे दिलेलं नाही पण ते असं दाखवायचं असतं की पॅरलल लाईनचं हे काय आहे सिम्बॉल आहे पुढे आहे इंटरसेक्टिंग लाईन म्हणजे काय की त्या एकमेकांना छेदतात इंटरसेक्ट करतात आता बघा एक लाईन मी काढली सपोज इथे एक लाईन मी अशी काढली आणि दुसरी लाईन ती अशी काढली म्हणजे ह्या दोघी पॅरलल आहेत का नाही ह्या तर इंटरसेक्ट झाल्या इंटरसेक्ट कुठे झाल्या ह्या सपोज इथे ओ पॉईंट असेल तर बघा ही लाईन एल आणि लाईन एम इंटरसेक्ट झाल्या पॉईंट एम मध्ये कळलं का मी जेव्हा कळलं का विचारेल तेव्हाच बोला आणि परत अनम्यूट करून टाका तर आपण आज दोन प्रकारच्या लाईन शिकलो पहिल्या लाईन होत्या पॅरलल लाईन ह्या आहे आपल्या पॅरलल लाईन दुसऱ्या लाईन आपण शिकलो इंटरसेक्टिंग लाईन मग आपण दोन प्रकारच्या लाईन्स आज आपण इथे शिकलो पहिल्या पॅरलल लाईन विच डू नॉट इंटरसेक्ट इच अदर आणि इंटरसेक्टिंग लाईन्स if two lines of the plane are not parallel they intersect at a point एक पॉइंट में दोनों इंटरसेक्ट होते हैं उन्हें बोला जाता है इंटरसेक्टिंग लाइन L and M इंटरसेक्ट एट O में दोनों इंटरसेक्ट हो रहे हैं and that is why it is these lines are intersecting lines okay तो यहाँ तक हमारा होगा अभी प्रॉब्लम सेट की तरफ जाएंगे चलो आगे पढ़ाओ क्या तुम लोग इंटरेस्टेड हो अभी अनम्यूट करके मुझे बोलो यस और नो आगे पढ़ाओ यस हाँ अथर्व ने बोला यस साई तुम भी सीख लो कैसे अनम्यूट करना है मम्मी को बार बार मत बुलाओ ओके सो लुक एट द फिगर गिवन बिलो एंड नेम द फॉलोइंग तो अभी बोलो कोलिनियर पॉइंट्स तो कोलिनियर पॉइंट्स को कहाँ है
कोण कोणचे आहे. कोलिनियर पॉईंट्स म्हणजे काय की एका लाईनीत असलेले पॉईंट्स. ओके. सो पॉइंट एम, पॉइंट ओ, पॉइंट टी एक लाइन में दिख रहे हैं सब लोग. सो पॉइंट एम, पॉइंट ओ, पॉइंट टी एंड पॉइंट आर, पॉइंट ओ, पॉइंट एन आर कोलिनियर पॉइंट्स. कोलिनियर पॉइंट्स म्हणजे एका लाईनमध्ये असलेले पॉइंट्स कोणकोणते त्या पॉइंट्सची नावं सांगा. पॉइंट्स नेहमी कॅपिटलने दाखवतात. मग पॉइंट एम आहे, पॉइंट ओ आहे आणि टी आहे. हा एक पॉइंट आर ओ एन हे पण एका लाईनीत आहे आणि ते दुसरे पण एका लाईनीत आहे. फक्त एक लाईनमध्ये असलेले हा एका लाईनीतले आणि हे पण एका लाईनीतले पॉइंट्स आहेत. सेकंड क्वेश्चन आहे आपला की रे. आता रे म्हणजे काय. ॲरो. ॲरो आपण हे बघा आता इथे मी आता हा आपला एक रे. तो आता आपल्याला सपोज रे दाखवायचा आहे. याला इकडनं हे बघा हा झाला आपला स्टार्टिंग पॉईंट आणि इकडे हा आपला वाढत जाणार आहे रे. तर याला म्हणतात रे. तर आता याला आपल्याला काय करायचं आहे, रेची नावं द्यायची आहेत. तर चला रेचं नाव देताना पहिले आपण जे ओरिजिन आहे. आता बघा मी तुम्हाला आत्ता समजा एक रे काढून दाखवला इथे. हां सपोज मी इथे एक रे तुमच्यासाठी काढला. आता इथे हा जो आहे ना इथे त्याला सपोज मी नाव दिलं ओ आणि याला नाव दिलं पी. मी तुम्हाला व्यवस्थित रेचं शिकवलेलं आहे. तुम्ही जर व्हिडिओ आधीची बघितली नसेल तर परत बघा. ओ तर आपण रेचं नाव देताना पी ओ कधीच म्हणत नाही. आपण ओ पी म्हणतो. म्हणजे जिथून रे ओरिजिन जिथून स्टार्ट होतो तिथून म्हणायचं आणि दुसरं जिकडे रे चालू होतो ते पॉईंट म्हणायचं. तर चला आता आपण रे शोधूया. रे ओ एम. मग याच्यात आपण म्हणणार भरपूर रे आहेत. रे ओ एम, रे ओ आर, रे ओ एस, रे ओ टी, रे ओ एन, रे ओ पी असे अनेक रे तुम्हाला इथे दिसत आहे. तर कळलं. हे बघा हा एक रे आहे, हा एक हा दुसरे हे बाकीचे रे तुम्ही बघू शकताय. तर हे बघा इथे तुम्हाला नावं दिलेली आहेत. तर पुढचे आता आपल्याला बघायचं आहे लाईन सेगमेंट. म्हणजे कट होणाऱ्या लाईन. काय म्हणायचं आहे, लाईन सेगमेंट की जिथे त्या कट होतात त्याला म्हटलं जातं लाईन सेगमेंट. मग आता लाईन सेगमेंटमध्ये कोण आहे, तिसरं लाईन. इथे लाईन सेगमेंट ओ एम. हां इथे रे नाव नाही द्यायला पाहिजे, सेगमेंट नाव द्यायला पाहिजे. बाय मिस्टेक झालं इथे. पण इथे सेगमेंट ओ एम ओ, सेगमेंट ओ टी म्हणता येईल, सेगमेंट ओ एन म्हणता येईल, सेगमेंट ओ पी म्हणता येईल, सेगमेंट आर एन पण म्हणता येईल. इथून आर पासून एन पर्यंत या सगळ्या काय आहे इथे थांबलेल्या जर लाईन असतील तर याला म्हणायचं सेगमेंट. नंतर आता लाईन्स. लाईन्स म्हणजे काय की ज्या वाढत जातात दोन्ही बाजूला. आता इथे ही आणि ही आपण धरली होती तर ही सेगमेंट होती आणि इथे थांबलेली ही आणि इथे आरमध्ये थांबलेली एवढी जर घेतली तर ही सेगमेंट. म्हणजे ओ आर सेगमेंट, ओ एम सेगमेंट, ओ पी सेगमेंट, ओ एन सेगमेंट, ओ टी सेगमेंट, ओ एस सेगमेंट. पण आता आपल्याला लाईन बघायची आहे. लाईन नेहमी दोन्ही साईडला वाढत जाते. मग अशा मला तर इथे दोनच लाईन दिसत आहेत. एक म्हणजे ही लाईन, हे बघा ही एम टी एक लाईन दिसते. कळलं. आणि दुसरी लाईन मला दिसते आर एन.
इकडे ही आर कडे वाढत चालली आहे आणि ही इकडे एन कडे पण वाढत चालली आहे. इकडची आपण एम टीची लाईन बघू तर ही इकडे वाढत चालली आहे, ही इकडे वाढत चालली. म्हणजे 2 लाईन्स याच्यामध्ये आहे. पहिली आहे लाईन एम टी, दुसरी आहे लाईन आर एन. अशा पद्धतीने आपण नावं देऊ शकतो. पुढे आहे पॉईंट ऑफ कॉन्करन्स. पॉईंट ऑफ कॉन्करन्स आहे ओ, एकच आहे. पॉईंट ओ इज द पॉईंट ऑफ कॉन्करन्स. कॉन्करन्स 10 वेळा शिकवलंय मी तुम्हाला. कॉन्करन्स म्हणजे ज्या पॉईंटमधून भरपूर लाईन्स जातात त्या पॉईंटला म्हणतात कॉन्करन्स. तो आहे ओ. आणि अपोजिट रे म्हणायचा असेल तर याच्यामध्ये सोपं आहे. अपोजिट रे आहे बघा, इकडे आर ओ जो आहे तो अपोजिट रे आहे आणि एन ओ हा सुद्धा अपोजिट रे आहे. हे बघ, एन नाही म्हणायचं, सॉरी. ओ आर हा एक रे आणि ओ एन हा एक रे. हे दोन्ही पण काय आहे? अपोजिट रे. रे ओ एम अँड रे ओ टी, रे ओ आर अँड रे ओ एन. इथे अपोजिट रे फक्त एवढेच आहे. आता तुम्ही इथे बघाल ना तर हां, इथे बघाल तुम्ही ओ एम हा एक रे आहे आणि इकडे ओ टी हा एक रे आहे. म्हणजे याच्यामध्ये एवढेच रे आहे. हा एक रे अपोजिट आहे आणि या बघा हा याच्या अपोजिट आहे आणि हा रे याच्या अपोजिट रे. अपोजिट रेचा अर्थ काय होतो माहिती का? की आता इथे ह्या हा जो पॉईंट दिसतोय ना तुम्हाला, हा पॉईंट, ह्या पॉईंटच्या अपोजिटला दुसरा रे असेल ना त्याला म्हणतात अपोजिट रे. 2 रे दिसत आहेत मला, एक इकडे निघाला, एक इकडे निघाला. अपोजिटचा अर्थ होतो विरुद्ध. मग इथे फक्त याच्या विरुद्ध कोणीच नाही आहे. ओ एसच्या विरुद्ध कोणी नाही आहे आणि ओ पीच्या विरुद्ध पण कोणी नाही. पण हे 4 रे असे आहे की एकमेकांच्या विरुद्ध आहे, अपोजिट आहे. अशा प्रकारे हे आज आपण शिकलो आहे. कळलं तुम्हाला नक्की? पुढचं वाचा. अथर्व वाच. कोण वाचतंय? राईट द ABCD डिफरंट नेम्स ऑफ द लाईन अलॉंग साईड. या ABCD ही वरती लाईन दिलेली आहे ना, या लाईन्सचे नावं लिहायचे. या लाईनचे नावं लिहायचे. काही नाही, लाईन AB म्हणू शकतो, लाईन AC म्हणू शकतो, लाईन BC म्हणू शकतो, लाईन BD म्हणू शकतो, लाईन DA म्हणू शकतो, लाईन CA म्हणू शकतो, BD म्हणू शकतो. अशा पद्धतीने वेगवेगळे नावं आपण त्याचे लिहू शकतो. नंतर व्हॉट टाईप ऑफ पॉईंट ABCD आर. मग आता ABCD हे कोणत्या प्रकारचे पॉईंट्स आहे? कोलिनियर. एकाच लाईनवर असेल तर त्याला म्हणतात कोलिनियर पॉईंट्स. त्याच्या पुढे आता इथे जोड्या लावायला सांगितलंय. तर बघा ही काय दिसते मला ही दिसते लाईन. मग याची मी जोडी लावली म्हणजे 1ची लाईन जोडी काय आहे? सी. म्हणून मग इथे अशा पद्धतीने मी आन्सर लिहिलं. आता हा दुसरा जो आहे तो मला काय दिसतोय? सेगमेंट. मग इथे दोन्ही पण साईडला बघा, इथे आणि इथे लाईन कट झाली म्हणून याला म्हणायचं लाईन सेगमेंट. याला म्हणतात प्लेन आणि याला म्हणतात रे. कळलं का? दिसतंय व्यवस्थित? अथर्व दिसतंय ना? आता पुढे जाऊया आपण. आता शेवटचा चॅप्टर आहे आपला. ऑब्झर्व द फिगर गिवन बिलो. द पॅरलल लाईन्स. नीट लक्ष द्या. पॅरलल लाईन्स मी विचारले आहे. तर पॅरलल लाईन इथे आहे ही B पॅरलल M. मग आता इथे बघा लाईन A आणि P पण पॅरलल आहे. लाईन A. आता इकडे बघा ही जी लाईन A ही याला पॅरलल लाईन ही P आहे ही. मग लाईन A आणि लाईन P या 2 लाईन पॅरलल आहे. त्याच्यानंतर लाईन BMQ. जशी आता मी तुम्हाला इतकेच सांगितलं
की लाईन बी, ही लाईन एम आणि क्यू. म्हणजे बघा आता ही जी लाईन आहे ही, परत ही आणि ही, या तिन्ही पण लाईन कितीही वाढवल्या तरी पुढे एकमेकांना इंटरसेक्ट होणार नाही. त्याच्यानंतर पुढे सांगितलंय कॉन्करंट लाईन्स, एकाच पॉईंटमधून जाणाऱ्या खूप लाईन. मग आता लाईन ए, लाईन बी आणि लाईन सी, ही एक लाईन, ही एक लाईन आणि ही एक लाईन, या तिन्ही पण लाईन या ए पॉईंटमधून जातात, म्हणून यांना म्हणायचं कॉन्करंट लाईन. पॉईंट ऑफ कॉन्करन्स कोण आहे? ए, कारण ए मधून सगळ्या पॉईंट्स जात आहे म्हणून ए. कोलिनियर पॉईंट्स, मग आता कोलिनियर पॉईंट्स मग ए, सी, डी हे काय झाले? कोलिनियर पॉईंट्स. आणि अपोजिट रे सांगायचे असेल तर इथे सी अपोजिट रे सांगताना म्हणजे विरुद्ध कोण जर विरुद्ध जर आपल्याला रे सांगायचे असेल तर रे इथे सी जर ओरिजिन धरला तर रे सी ए हा एक झाला आणि दुसरा रे डी ए हा एक रे होऊ शकतो आपला. हे बघा इथे. तर अशा पद्धतीने हे दोन्ही पण रे काय झाले? अपोजिट रे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व सोडवायचे आहेत. तर व्यवस्थित व्हिडिओ परत बघा म्हणजे लक्षात येईल. थँक्यू.